राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे परस्परांशी संबंध असतात असं नेहमीच बोलल्या जातं, पण हे संबंध कधी उजागर होत नाहीत. हे संबंध आजपासून नाही आहेत, तर गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचे आणि अंडरवर्ल्डचे संबंध आहेत. खरं तर अंडरवर्ल्ड जन्मालाच येतं राजकारणाच्या कुशीतून, कारण अंडरवर्ल्डची गरज राजकारण ही असते आणि राजकारणाची गरज अंडरवर्ल्ड ही असते. कारण डॉन मंडळींना राजकीय पाठिंबा असेल तरच ती डॉन पदावर कायम राहतात आणि राजकारण्यांना सत्ता हवी असेल तर अशा डॉनची गरज असते. चित्रपटातलं कथानक आपण नेहमी बघत असतो. चित्रपटात सुद्धा त्याच कथा येतात ज्या समाजात घडत असतात. म्हणूनच तिथल्याही कथा इथल्या सत्यकथांवर आधारलेल्या असतात. हे संबंध होतात कसे आणि येतात कसे हे आपल्याला सगळं जरा तपशीलवार समजून घ्यायचं असेल तर अंडरवर्ल्डच्या त्या दुनियेत जावं लागेल, बघावं लागेल तिथं काय होतं. म्हणजे अगदी करीमलालाविषयी आपण बोलतो, करीमलालाचे संबंध कसे होते, दाऊद इब्राहिमच्या संबंधाविषयी आपण नुकतंच बोललेलो आहोत. आता त्यापुढे जाऊन हे करीमलाला आणि दाऊद इब्राहिमसारखी माणसं जन्माला कशी येतात आणि त्यांचा मध्यस्थ कोण असतो, राजकारणाचे संबंध कसे असतात, हे जरा आपल्याला समजून घ्यायचं आहे या जेनाबाईच्या कथेतून. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. जेनाबाई. जेनाबाई चावलवाला. गुजराती लोकांची जेनाबेन, मराठी लोकांची जेनाबाई, तर डोंगरीतल्या मुस्लिमांच्यासाठी ही चावलवाली. जेनाबाई चावलवाली जरा विचित्र वाटणारं नाव. चावलवाली यासाठी की जेव्हा महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये खास करून अन्नधान्याचा तुटवडा स्वातंत्र्योत्तर काळाच्या आरंभाला निर्माण झाला होता, तेव्हा धान्याचा काळा बाजार करणारी ही स्त्री, खास करून डोंगरीतल्या मुस्लिमांच्यासाठी आवश्यक असलेल्या तांदळाचा काळा बाजार करणारी ही स्त्री, म्हणून हिचं नाव पडलं जेनाबाई चावलवाली. जेनाबाई अंडरवर्ल्डशी अत्यंत उत्तम संबंध असलेली ही स्त्री. आता या जेनाबाईचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध आला कसा, जरा तुम्हाला जेनाबाईच्या विषयी एक रंजक माहिती सांगतो. जेनाबाई ही मूळची डोंगरीतली राहणारी. जेनाबाईचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग होता. जेव्हा फाळणी होत होती स्वातंत्र्यानंतर, तेव्हा ज्या स्वातंत्र्यासाठी मी लढा दिला आहे त्या देशाला सोडून मी पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका जेनाबाईंनी घेतली आणि जेनाबाईंनी नवरा सोडला पण आपला देश सोडला नाही. जेनाबाईच्या नवऱ्याचं नाव मोहम्मद शाह दरवेश. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा मोहम्मद शाह दरवेश देश सोडून थेट पाकिस्तानात निघून गेला, कारण त्याला आपला देश पाकिस्तान आहे असं वाटू लागलं. मोहम्मद शाह दरवेश सोडून गेल्यानंतर जेनाबाई इथे एकटी राहू लागली. जेनाबाईला गुजराती लोक जेनाबेन नावानं हाक मारायची, तर तिला कोणी मराठी माणसं जेनाबाई नावानं हाक मारायची. नवरा सोडून गेल्यानंतर जेनाबाईला आता जगण्याची संकट, जगण्यासाठीचे प्रश्न भेडसावू लागले होते. जगायचं कसं हा प्रश्न जेनाबाईच्या समोर होता आणि म्हणूनच तिनं एक नवा मार्ग निवडला, धान्य विक्रीचा. जेनाबाई दाणा बाजारातील धान्य विकत आणायची आणि ते काळ्या बाजारात विकायचं, हा तिचा सगळ्यात मोठा धंदा बनला. डोंगरीमधल्या दुकानदारांच्यासाठी जेनाबाईंचा व्यवसाय हा वरदान होता, कारण जेनाबाईची स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागामुळं सत्तेमधल्या किंवा मंत्रिमंडळातल्या काही लोकांशी उत्तम संबंध होते. जेनाबाईला जगण्याचा आधार म्हणून ती धंदा करत होती आणि स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागामुळं तिच्या सरकारमधल्या लोकांमधली उठबस असल्यामुळं तिला या कामामध्ये अनेक जण कानाडोळा करून सहकार्यच करायचे. जेनाबाईची प्रतिमाही चांगली, सगळंच चांगलं असल्यामुळं जेनाबाईंच्या धंद्याला जरा बऱ्यापैकी सवलत सरकारकडून मिळत होती. काही वेळेला सरकारी नोकरांच्या सवयीमुळं किंवा सरकारी नोकरांच्या तिच्या अभावकल्पनेमुळं, दूरदृष्टीमुळं, वाईट दृष्टीमुळं तिच्यावर धाडी देखील पडल्या होत्या. पण नेहमीप्रमाणे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या जेनाबाईच्या घरामध्ये
पोलिसांच्या हाती काहीच लागायचं नाही, कारण धाड पडणार आहे हे जेनाबाईला अगोदरच समजायचं आणि ती तिची व्यवस्था तिकडेच करून टाकायची। याच काळामध्ये जेनाबाईचं दुसरं लग्न झालं आणि दुसऱ्या नवऱ्याचं नाव आहे इक्बाल गांधी। हे गांधी आडनाव जरा थोडंसं आपल्याला आश्चर्यकारक वाटतं, कारण तिकडेही इंदिरा गांधींचं लग्न गांधी आडनाव फिरोजशाह गांधी यांच्यासोबत झाल्यामुळं मिळालं होतं। इकडेही या जेनाबाईला इक्बाल गांधी या माणसासोबत दुसरं लग्न करावं लागलं आणि या धंद्यात तिला लक्षात आलं आता की इक्बाल गांधीसोबत लग्न झाल्यानंतर की या धंद्यात फारशी काही कमाई आता उरलेली नाही आहे, कारण हळूहळू देश धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागला होता, मोठं धान्य मिळू लागलं होतं आणि धान्याच्या धंद्यातली तिची कमाई आता कमी होऊ लागली होती। जेनाबाईसमोर मोठा प्रश्न होता की जगायचं कसं, काय करायचं, उत्पन्नाचं साधन काय। मग तिला भेटला तो वर्धाराजन आणि या वर्धाराजननं तिला एक मस्त धंदा सांगितला। आता वर्धाराजन कोण, तर वर्धाराजन हा दक्षिणेतून मुंबईमध्ये जगण्यासाठी आलेला व्यक्ती, ज्यानं पुढे आपलं गुन्हेगारीचं साम्राज्य मुंबईमध्ये उभा केलं। त्यातला एक काळ लक्षात घ्या की मुंबईत त्या काळी वर्धाराजन, हाजी मस्तान आणि करीम लाला यांची गुंडगिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती। या तिघांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गँगवॉर देखील होत होतं। मुंबईतल्या कोणत्या भागात कोण धंदा करायचा यावरून ही लढाई होत होती। पुढे पुढे तिघं एकमेकांना मारत मारत संपून जातील ही गोष्ट तिघांच्याही लक्षात आली आणि तिघांनी कामाचं आणि मुंबईचं वाटप आपसात करून घेतलं। आता हे वाटप करताना जेनाबाईचा सहभाग देखील यात मोलाचा होता। जेनाबाई करीम लालासाठी, हाजी मस्तानसाठी ही सगळ्यात आदरणीय व्यक्ती होती। करीम लाला बहुतेक वेळा जेनाबाईचे सल्ले घ्यायचा। हे का, तर जेनाबाईंची पोलिसामध्ये उठबस चांगली होती, जेनाबाईचे पोलिसांशी संबंध चांगले होते। अर्थात हे संबंध का चांगले होते, तर जेनाबाईचा स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागामुळं जेनाबाईला राजकारण्यांसोबतची उठबस नेहमी चालत असे आणि त्यामुळं पोलिसांशी संबंध होते। आता आपण येऊया त्या विषयावर जिथे जेनाबाईच्या दुसऱ्या धंद्यासंबंधी आपण केली होती। जेनाबाई वर्धाराजनला भेटली आणि वर्धाराजननी जेनाबाईला एक नवा व्यवसाय सांगितला। तो व्यवसाय होता दारू विक्रीचा। तुम्ही जुन्या हिंदी चित्रपटात बघितलं असेल की अंटीचा दारूचा अड्डा असतो बघा, म्हणजे रोजी अंटी, ही अंटी, ती अंटी, अशा अंटीच्या अड्ड्यावर दारू विक्री चालू असते। मुंबईत त्या काळामध्ये दारूबंदी होती, म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा तो काळ की ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होती। या काळामध्ये चोरून दारू विकण्याचा धंदा वर्धाराजन मोठ्या प्रमाणावर करायचा। म्हणजे मुंबईत त्या काळात अँटॉफिलच्या परिसरामध्ये वर्धाराजन दारू गाळायचा आणि ही संपूर्ण मुंबईभर दारू विकायचा। बहुतेक त्या काळामध्ये ख्रिश्चन स्त्रिया दारूच्या धंद्यामध्ये होत्या, ज्यांना दारूचे अड्डे आपण चालवले आहेत। तुम्ही बघित असेल की ती दारू अड्डे आपण चित्रपटात मगाशी म्हटल्याप्रमाणे चित्रपटांच्या मध्ये ते अड्डे स्त्रियांचे तुम्हाला दिसतात आणि या अड्ड्यांना तो चालवून मोठ्या प्रमाणावर पैसे त्या महिलांना उपलब्ध करून द्यायचा आणि जेनाबाईला त्यांना ऑफर दिली की तू आता दारूचा धंदा सुरू कर। जेनाबाईने हे काम सुरू केलं आणि डोंगरीच्या परिसरामध्ये जेनाबाईंनी आपली दारू विकण्याचा धंदा सुरू केला। आता जेनाबाईला उत्तम काम मिळालं होतं, जेनाबाईचा उद्योग सुरू झालेला होता। वर्धाराजन, हाजी मस्तान आणि करीम लाला यांची धंद्यामध्ये युती करून देण्यामध्ये जेनाबाईचा महत्त्वाचा वाटा होता, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे। जेनाबाईंनी यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावली आणि ती आता करीम लालाची आपा बनली होती। करीम लाला तिला सन्मान देऊ लागला होता। आता करीम लाला सन्मान देतोय म्हटल्यावर बाकी अंडरवर्ल्डमध्ये देखील त्याला मोठा सन्मान मिळत होता। मधल्या काळामध्ये हाजी मस्तानला मिसाखाली अटक झाली, म्हणजे त्यावेळेला मिसा कायदा होता, अनेकांना मिसाखाली अटक केली जात होती। म्हणजे लालू प्रसादांच्या कन्येचं नाव मिसा, त्यामुळेचं नाव मिठाखाली अटक झाली होती। हाजी मस्तानला मिसाखाली अटक झाली आणि हाजी मस्तान कोर्ट कचेऱ्यांनी अक्षरशः जेरीला आला होता, वैतागलेला होता। आता हाजी मस्तानला हा अंडरवर्ल्डचा धंदा सोडून दुसऱ्या धंद्यामध्ये उतरायचं होतं आणि त्याला प्रश्न पडला होता की काय करायचं। हा धंदा तर चालू राहिला पाहिजे आणि दुसरा कुठेतरी धंदा झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या गँगवॉरलाही तो वैतागला होता। मग जेनाबाईंनी त्याची एका तरुणाची ओळख करून दिली। हा तरुण पोलीस कॉन्स्टेबल
इब्राहिम कासकरचा मुलगा दाऊद इब्राहिम होता. या दाऊदची भेट घालून दिली, हाजी मस्तानला भेट घालून दिली आणि दाऊद नावाचा नवा अंडरवर्ल्ड डॉन त्या काळात हाजी मस्तानच्या हाताखाली काम करू लागला. पुढे याच दाऊदनं हाजी मस्तानला ओव्हरटेक करून सगळा धंदा आपल्या ताब्यात घेतला. पण हाजी मस्तानसोबत दाऊद नेऊन देण्याचं काम केलं होतं ते जेनाबाईंनी. आता दाऊदचा जन्म झाला. दाऊद जमिनीच्या प्रकरणामध्ये, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये काम करू लागला. दाऊद, पठाण आणि मस्तान हे वेगवेगळे काम करत होते आणि या तिघांना एकत्र आणण्याचं काम कोण केलं असेल पुन्हा एकदा, तर तिथंही जेनाबाईचीच भूमिका होती. आणि या तिघांच्या एकत्रीकरणानंतर मुंबईमध्ये एक सशक्त गँग या निमित्तानं तयार झाली. आता या काळामध्ये दाऊद पोलिसांसमोर ज्या वेळेला अडचणीत आला होता, म्हणजे दाऊदला ज्या वेळी पोलीस चक्रामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होती, त्या वेळेला दाऊदला सोडून आणण्यासाठीची मदत करणारी हीच जेनाबाई होती, हे विसरून चालणार नाही. या जेनाबाईंनी आपल्या पोलिसातल्या, राजकारणातल्या सगळ्या संपर्काच्या माध्यमातून दाऊदला सोडून आणलं आणि दाऊद हळूहळू मुंबईतला एक मोठा डॉन म्हणून उदयाला आला. जेनाबाई चावलवाली, जेनाबाई दारूवाली, जेनाबाई आपा अशी तिची ओळख आता वाढत चालली होती. पण जेनाबाई पोलिसांची खबरी देखील होती, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. काही निवडक खबरी, म्हणजे ज्या गेल्या पाहिजेत अशाच खबरी जेनाबाई पोलिसांना देत होती आणि पोलिसांच्यामध्ये आपलं वातावरण तयार करत होती. वरदाराजन गेला, वरदाराजन संपला, वरदाराजनच्या धंद्यासोबत वरदाराजनही हळूहळू संपला. करीमलालाचा मृत्यू झाला, हाजी मस्तानचा मृत्यू झाला. या सगळ्यानंतर मुंबईमध्ये एकट्या माणसाचं राज्य उरलं होतं आणि तो म्हणजे दाऊद इब्राहिम. खरं तर करीमलाला सगळ्यात आयुष्याच्या शेवटी खूप उशिरा गेला, पण तरीही करीमलालाच्या गुंडगिरीचा अस्त खूप पूर्वीच झाला होता. पण या सगळ्या अंडरवर्ल्डच्या मोठमोठ्या लोकांना सांभाळणारी, जन्म देणारी आणि त्यांचे राजकीय संबंध जुळवून देणारी स्वातंत्र्यलढ्यातील योद्धा जेनाबाई चावलवाली होती. आणि हीच ते कनेक्शन होतं जे डॉन लोकांना राजकारणाशी जोडत होतं. म्हणूनच या जेनाबाईची कहाणी अत्यंत रंजक आणि महत्त्वाची ठरते.